नमस्कार मित्रांनो, माझे आरोग्य प्रयोग या मालिकेत मी तुम्हाला एक फायबर रेसिपी सांगणार आहे। फायबरचा अतिशय चांगला उपयोग असतो। तुम्ही जर कुठल्याही डॉक्टरला जर म्हटलं तर ते म्हणतात की आहारामध्ये तुमच्या 28 ग्रॅम फायबर पाहिजे, 30 ग्रॅम फायबर पाहिजे, परंतु आपण किती जरी प्रयत्न केला तरी तुम्हाला आहारामध्ये 15-20 ग्रॅमच्या वर सर्वसाधारणपणे फायबर भेटत नाही। तर त्याला एक पर्याय आहे। तो पर्याय मी तुम्हाला सांगतो। हा एक वजन काटा मी घेतलेला आहे, याला किचन वेइंग स्केल म्हणतात। अमेझॉनवर 100-250 रुपयाला भेटेल। तर याच्यामध्ये आता मी झिरो टेअर केलेलं आहे आणि याच्यामध्ये मेथी फ्लेक्स, आपली जी खायची मेथी असते ती खायची मेथी फ्लेक्स टाकलेली आहे। हे तुम्हाला दिसेल असेल, हे 11 ग्रॅम आहे। ते 11 ग्रॅम जे फ्लेक्स आहेत, हे फ्लेक्स मी हे काजूचं दही तयार केलेलं आहे। 25 ग्रॅम काजूमध्ये 250 ml पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दह्याचे विरजण टाकलं होतं। नट मिल्क, नट कर्ड म्हणतात त्याला, किंवा नट मिल्कपासून केलेलं जे दही असतं ते आपण म्हणतात। तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला कळेल। याच्यामध्ये मी टाकले 11 ग्रॅम मेथी फ्लेक्स आणि त्यानंतर दुसरं तुम्हाला अजून एक त्यामध्ये महत्त्वाची वस्तू टाकायची, ती म्हणजे आपण जर पाहिलं तर हा खायचा डिंक आहे। हा खायचा डिंक कुठेही 100-125 रुपयाला तुम्हाला भेटेल। आपण अनेक वेळेला खाल्लेला आहे। तर हा एक डिंक आहे, हा 15 ग्रॅम मी आता टाकतोय। आता तो पडला जास्त तर जाऊ द्या, 10 ग्रॅम हा टाकणं अपेक्षित आहे, परंतु डिंक खाल्ल्याने काय होत नाही म्हणून मी टाकलं। हा 15 ग्रॅम टाकला, म्हणजे 15 आणि 11 झालं 26। आणि दुसरा एक माझ्याकडे जो फायबर आहे, जो परत एक अतिशय मार्केटमधली वॉन्टेड चीज आहे, अनेक शेतकरी त्याच्यामध्ये जो करतात, तो आहे गवारगम फायबर। तर हा गवारगम फायबर जो आहे, तुम्ही जर इंटरनेटवर वाचलं तर तुम्हाला कळेल की हा गवारगम फायबर एक 4 ग्रॅम पडलेला आहे। तर आता 15 आणि 11 26 आणि 4 ह्या 30 ग्रॅम याच्यामध्ये टाकलं आणि ही जी डिश आहे, ही डिश मी आता हलवून घेतोय। तर हे जर उत्तम प्रकारे हलवलं आणि हलवल्यानंतर मी आता याला, जर तुम्हाला काही शुगर फ्री टाकायचं असेल तर टाकू शकता। जर तुम्हाला डायबिटीज नसेल तर तुम्हाला काही गूळ साखर टाकायची असेल ते टाका। आणि ही एक छानपैकी लस्सी कम आईस्क्रीम किंवा मस्तानीसारखा हा प्रकार तयार होतो। आणि हा प्रकार मी सकाळचे, आता माझ्या मतेप्रमाणे 10:36 झालेले आहेत आणि 10:36 नंतर माझं ओमॅडचं टायमिंग आहे ते दुपारी 3 ते 5 असतं। त्या 3 ते 5 वेळात मी घेणार आहे। याच्यामध्ये एकच होतं की जर हा फायबर तुम्ही घेतला आणि तुम्हाला एवढ्या फायबरची शरीराला सवय नसते, कारण याच्यामधून जवळपास तुम्हाला 21 ते 22 ग्रॅम फायबर भेटणार आहे। आणि या फायबर नंतर तुम्हाला एक गोळ्या भेटतात आपल्या याच्या, कशाच्या, प्रोबायोटिकच्या गोळ्या भेटतात। त्या प्रोबायोटिकच्या गोळ्याचं जर तुम्हाला नाही आलं तर मी तुम्हाला लिंक पाठवतो। मला वाटतं 1 mgची जी कंपनी आहे, 1 mgवर प्रोबायोटिकच्या गोळ्या 100-150 रुपयाला भेटतात। जर तुमचं पोट डिस्टर्ब व्हायला लागलं तर त्यातली एक गोळी, तुम्हाला वाटलं की डिस्टर्ब होत आहे तर एक गोळी घ्या। परंतु हा जो फायबर आहे, ह्या फायबरमुळे तुम्हाला चांगल्या प्रकाराचा फायदा होतो। म्हणजे फॉर एक्झाम्पल, हे जे फायबर मिक्स केल्यानंतर याची टेस्ट अतिशय छान लागते, कारण शेवटी तुमच्या जेवणामध्ये टेस्ट महत्त्वाची आहे आणि ही टेस्ट जी आहे ती अतिशय छान लागते। आणि हा डिंकसुद्धा अतिशय व्यवस्थित विरघळतो। या डिंकमध्ये कॅलरी नसतात, परंतु हा जाऊन जेल लाईक स्ट्रक्चर तुमच्या शिरांमध्ये तयार करतो। आणि तुमच्या शिरांमध्ये जेल लाईक स्ट्रक्चर जर तुम्ही तयार केलं तर याचा एकच फायदा होतो की या जेल लाईक स्ट्रक्चरमुळे तुम्हाला तुमच्या शरीरातलं जे साचलेलं कोलेस्ट्रॉल आहे, पोटातली जी घाण आहे, कॉन्स्टिपेशन आहे, ही बाहेर काढतं। आणि एक मात्र आपण अवश्य करा की हा फायबर सुरू करण्यापूर्वी तुम्ही मात्र यामध्ये तुमचे एकदा लिपिड प्रोफाईलचे रिपोर्ट चेक करून घ्या, शुगरचे रिपोर्ट चेक करून घ्या आणि 15 दिवसांनी एकदा परत रिपोर्ट चेक करून घ्या। तुम्हाला मोठा ट्रेमेंडस फायदा दिसेल। तुम्हाला सॅटिननी जेवढा फरक पडत नाही त्याच्यापेक्षा फार मोठा फरक याच्यामध्ये पडतो, हे लक्षात ठेवा। आता आपण सॅटिन कधीच कोणाला रिकमेंड करत नाही, कारण सॅटिन इज नॉट हेल्दी। त्यामुळे खरं तर सॅटिनची तुलना करणं शक्य होणार नाही, पण हे करून बघा। फक्त गरज भासेल तुम्हाला ती प्रोबायोटिक कॅप्सूल, ज्याच्यामध्ये हेल्दी बॅक्टेरिया असतात, हे हेल्दी बॅक्टेरिया जर तुम्ही आहारात इंट्रोड्यूस केले तर तुम्हाला अचानक तुमच्या शरीरामध्ये फायबर एवढ्या मोठ्या प्रमाणात गेल्यामुळे बॉडी तुमची क्लीन होतेच, परंतु तुम्हाला पोट डिस्टर्ब होऊ शकतं। ते पोट डिस्टर्ब होण्यासाठी प्रोबायोटिकची टॅबलेट तुम्ही टाका। कोणाला जर वाटलं कमेंट टाका, मी त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोबायोटिकची जी टॅबलेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी प्रोबायोटिकच्या टॅबलेटचा सुद्धा फोटो टाकतो। परंतु फायबर हा तुमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। हे सगळे याच्यामध्ये सोल्युबल आणि इन्सोल्युबल फायबर आहेत, त्यामुळे हे अतिशय हेल्दी आहेत आणि सहजासहजी तुम्हाला 5 किलो भाजी काय तुम्ही खाऊ शकत नाही। त्यामुळे हे जर तुम्ही डिश खाल्ली तर तुम्हाला अतिशय चांगला रिझल्ट मिळेल। एकदा करून बघा आणि आपल्या प्रतिक्रिया असतील ते मला कळवा।
थँक्यू. ऑल द बेस्ट.